2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं मेगा प्लॅन तयार केलाय। भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शहांनी विजयी मंत्र दिलाय। प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 51% मतं घेण्याचं लक्ष्य ठरवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेआधी अयोध्येत ऐतिहासिक रोड शो होणार आहे। या रोड शोमध्ये स्वस्ती वाचन तसंच शंखध्वनी करत मोदींवर पुष्पवृष्टी केली जाईल। अयोध्येत रामपथ आणि भक्तिपथ असे 2 मार्ग असतील, ज्यावर जागोजागी स्टेज उभारले जाणार आहेत। याच स्टेजवरून साधू संतही उभे राहत मोदींना आशीर्वाद देतील। अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यात पुणेकरांचा शंखनाद ऐकू येणार आहे। पुण्यातील केशव शंखनाद पथकाला या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आले। एकीकडे श्रीरामाच्या मूर्तीचं वस्त्र हे खास पुण्यात बनतंय, तर दुसरीकडे केशव शंखनाद पथकातील तब्बल 111 वादक अयोध्येत जाऊन अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। शंखनाद करते डोंबिवलीच्या जिमखाना इथे अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे। अयोध्येतील राम मंदिर ज्यांना प्रत्यक्षात पाहता येणार नाही त्यांच्यासाठी ही प्रतिकृती तयार केली आहे। 60 बाय 40 इतक्या उंच आकाराची ही प्रतिकृती आहे। ही प्रतिकृती नागरिकांना पाहण्यासाठी महिनाभर खुली राहील। मनमाडमध्ये श्रीराम कलशाची उत्साहात मिरवणूक काढण्यात आली। रामायणातल्या सजीव चित्ररथांनी यावेळी लक्ष वेधलं। आतषबाजी आणि ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली। भगव्या टोप्या परिधान केलेले श्रीराम भक्त मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी झाले। भाजपसोबत जाण्यावरून हसन मुश्रीफ आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात झुंजली। भाजपसोबत जाण्यासाठी आव्हाडांनीच पुढाकार घेतल्याचा दावा मुश्रीफांनी केलाय। एकाकी पडल्यानं आव्हाड भ्रमिष्ट झाल्याची टीकाही त्यांनी केली। तर आपण त्या पत्रावर स्वाक्षरी केली असली तरी भाजपसोबत जाणं आपल्याला अमान्य होतं असं आव्हाडांनी म्हटलंय। शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे देशात नेतृत्व करतात, मात्र निवडणूक आयोगच राष्ट्रवादी पक्ष कोणाचा आहे हे ठरवेल असं खोचक विधान महिला आणि बालविकास मंत्री तसंच अजित पवार गटाच्या नेत्या अदिती तटकरे यांनी केले। भंडारा जिल्ह्याच्या मोहाडीत आयोजित सरपंच सत्कार कार्यक्रमात त्या बोलत होत्या। 2024च्या विधिमंडळात आपल्यासोबत सम्राट महाडिक देखील असतील असं सूचक विधान माजी खासदार निलेश राणेंनी केले। सांगलीच्या इस्लामपूरमध्ये आयोजित बैलगाडा शर्यतीनिमित्त ते बोलत होते। त्यामुळे निलेश राणे आमदारकी लढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे।